नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. म्हसळा तालुक्यात अवैध उत्खननाची चर्चा. महसूल आणि गौण खनिज विभाग अनभिज्ञ. स्फोटामुळे जमिनीला बसतायत हादरे. ठाण्यातील राजमल लकीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा. राज्यभरात होते ईडीची कारवाई. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. आणि कोकणात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं वाढवलं टेन्शन. पाहुयात सविस्तर वृत्त. म्हसळा तालुक्यात म्हसळा शहराच्या नजीक असलेल्या घोणसे येथील क्रेशर मालकांचा अवैध उत्खनन करण्याचा धिंगाणा समोर आलाय. म्हसळा शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर घोणसे ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव दिघी हायवे लगत असलेल्या खडी उत्खनन करणाऱ्या क्रेशरची परवाना मुदत संपली असल्याचं समजतंय. आणि असं असताना देखील संबंधित कंपनीचे मालक हे दिवसाढवळ्या उत्खनन करत असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी होत असलेले उत्खनन हे म्हसळा तहसीलदार कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना अशा प्रकारच्या उत्खननामध्ये संबंधित अधिकारी वर्ग कारवाई का करत नाही, हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडलाय. या क्रेशर ठिकाणी जिलेटिनच्या साह्यानं होत असलेल्या उत्खननामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये जमिनीला हादरे देखील बसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ईडीच्या कारवाई संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने राज्यभरात विविध ठिकाणी छापे टाकलेत. जळगाव, मुंबई आणि ठाणे तसेच सिल्लोड, कच्छमध्ये सुमारे 315 कोटी रुपयांच्या 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्यात. राजमल लकीचंद्र ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, RL गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतरांच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि 70 स्थावर मालमत्ता तसेच जंगम मालमत्ता कच्छ जप्त करण्यात आल्या. मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत सुमारे 315 कोटी रुपये आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानात असलेल्या राजमल लकीचंद ज्वेलर दुकानाला ईडीनं टाळं ठोकलं असून कोट्यावधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातून चरस आणि परदेशातून हायड्रो गांजा पुरवणाऱ्या ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध डिस्को आणि क्लबमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना ड्रग्ज विकणाऱ्या ड्रग्ज विक्रेत्यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केलं आहे. यामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 4 जणांना अटक केलं असून 1,18 लाख रुपयांची चरस आणि हायड्रो गांजा पावडर जप्त करण्यात आली आहे. वांद्रे युनिटने आरोपींकडून सुमारे 1 किलो 700 ग्राम चरस आणि 950 ग्राम हायड्रो गांजा जप्त केला आहे. यामधील 4 आरोपी जुहू सांताक्रूज परिसरात सक्रिय होते आणि अंमली पदार्थांचा पुरवठा करत होते. सरकारने जाहीर केलेल्या योजना फसव्या असून या योजनेचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून म्हसळा शहरात होऊ द्या चर्चा अभियान राबवण्यात आलं. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना फसव्या असून या योजनेचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ दे चर्चा अभियान जिल्ह्यासह सर्वत्र राबवण्यात आलं. यावेळी वसई विरारचे नगरसेवक तसेच श्रीवर्धन विधानसभा संघटक सुधीर सोनावणे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, म्हसळा तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित म्हामुणकर, महिला आघाडी प्रमुख रीमाताई म्हामुणकर आदी उपस्थित होते. शिवसेनेनं होऊ द्या चर्चा नावाचं एक जे कन्सेप्ट आणलेली आहे आणि याच्यामध्ये शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने काय केलं आहे की भारतीय जनता पार्टीने जे खोटारडेपणा केलेला आहे ते उघड करण्यासाठी ही चर्चा आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी की आजपर्यंत अनेक योजना आणल्या. मग अगदी ती उज्ज्वला योजना असू दे, जनधन योजना असू दे, उडान योजना असू दे, या अनेक योजना ज्या आणल्या ह्या अक्षरशः या फसव्या सगळ्या योजना आहेत. अनेक प्रश्न आम्ही ह्या ठिकाणी विचारलेले आहेत भारतीय जनता पार्टीला की तुम्ही आपलं जे शासन चालवलंय, अनेक तुम्ही आश्वासन दिली, अगदी शिवस्मारक असू दे, त्याच्यानंतर तुम्ही काळे धन जे आणायचा विषय आहे तो सुद्धा असू दे, तुम्ही आणलत का, असे प्रश्न आहेत आमचे. त्याची उत्तर त्यांनी द्यावी असं आमचं म्हणणं आहे.
तुम्ही दाऊदला या ठिकाणी आणणार असं असं सांगितलंय. महागाईच्या बाबतीत तुम्ही जो आश्वासन दिलं लोकांना तो महागाई कमी केलीत का? त्याच्यानंतर पेट्रोलचं भाव जे आहेत त्याच्या बाबतीत आम्ही प्रश्न विचारलेत की जो पेट्रोल आजचे दर आणि त्यावेळचे दर ह्याच्यामध्ये तुम्ही काय कमी केलं का? कधीही नाही कमी केले. हे सगळं वाढत नेलेलं आहे. मग तुम्ही आजचे दिन जे काय सांगताय ते कुठे आहेत? हेच प्रश्न आम्ही ह्या माध्यमातून होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून जनतेसमोर आम्ही जातोय. आणि गेली दीड महिना झाला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या शिवधन मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही फिरतोय आणि आजचे दिन ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगतोय की होऊ द्या चर्चेच्या नावाखाली संपूर्ण गावोगावी खेडोपाडीमध्ये आम्ही जाऊन ह्या सगळ्या योजना ह्या खोटारडेपणा हा जो भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच भारतीय जनता पार्टीला आज तटकरे साहेब जाऊन मिळालेले आहेत. तर तटकरे साहेब सुद्धा त्यांना तोच नियम लागू होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवला जातोय. आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख पंचायत समिती येथे मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माझी माती माझा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाला. पंचायत समितीचे बीडीओ यांच्या उपस्थितीत अमृत कलशाचे पूजन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. महिला मुलींनी ढोल ताशाच्या गजरात लेझिमवर ठेका धरला आणि ही रॅली सुरू झाली. तालुक्यातून नेहरू युवा केंद्राचे चेतन वारणकर आणि प्रणाली भोसले हे कलश घेऊन मुंबई येथे जाणार आहेत. नंतर हे कलश एकत्र केले जाऊन दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. देशभरातून 2700 कलश एकत्र केले जाणार आहेत आणि नवी दिल्ली येथे हुतात्म्यांच्या राष्ट्रीय स्मारक परिसरात अमृत वाटिकेत त्यामधील माती ठेवून त्यात देशभरातील विविध वृक्ष लागवड केले जाणार आहेत. यातून देशभरातील नागरिकांना एकतेचा संदेश दिला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा सुरू झाला आणि त्यातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्यानं अनेक ठिकाणी दांडिया उत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या कमानींवरील फलक देखील या वादळी पावसामुळे अस्ताव्यस्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा सुरू झाला आणि त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला. आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्याने अनेक ठिकाणी दांडिया उत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या कमानींवरील फलक देखील या वादळी पावसामुळे अस्ताव्यस्त झाले. रायगड जिल्ह्यात आज सायंकाळी अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत भोईआळीसमोर सिद्धिविनायक वास्तूचे पत्रे वादळी वाऱ्यात दूरवर फेकले गेले तर काही घरांवरील पत्रे देखील उडाले. इमारतीवरील पत्रे भातशेतात उडल्यानं पिकांचं नुकसान झालं. सुदैवाने पत्रे मोकळ्या जागेत कोसळले त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र पत्रे तुटून मोठे नुकसान झालंय. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलंय. आज देशभरात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गा माता दौड उपक्रमास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हिंदुत्वाचा महिमा सर्वश्रुत व्हावा या हेतूनं 1982 पासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली येथून या दुर्गा माता दौड उपक्रमाची सुरुवात केली. जनमानसात आणि तरुण वर्गात हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार तसेच नवरात्री निमित्तानं सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर व्हावा या हेतूने गेली 30 दशकांहून अधिक काळापासून राज्यभर हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गेली 17 ते 18 वर्ष हे 17-18 वर्ष आमचं आज ही दुर्गा दौड आम्ही चालू केली. श्री सुप्रसिद्ध हिंदुस्थानच्या माध्यमातून आपण दुर्गा दौड दरवर्षी चालू करतो. घटस्थापना ते विजयादशमी अशा दुर्गा दौडचं आपलं स्वरूप असतं. आणि ह्या दुर्गा दौडीमध्ये महाडमधले जे आपले शक्तीस्थळ आहेत त्या शक्तीस्थळावर जाऊन आम्ही देवीकडे मागणं करतो की आम्हाला देव, देश आणि धर्म या कामासाठी आम्हाला ताकद, शक्ती आणि ऊर्जा दे. या साखरेसाठी आपले दुर्गा दौड उपक्रम आपण चालू केलेला आहे. विजयादशमीला यंदाचा आमचा उपक्रम असा की 350 शिवराज्याभिषेक आहे.
त्यानिमित्तानं आम्ही यंदा दुर्गादौडची महादुर्गादौड करणार आहोत. आणि आपली जी सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होते. तिथून जागमाता मंदिरामध्ये महाआरती होते. तिथून मग महाआरती करून प्रत्येक गावी गवळाळी असेल, गवळाईतनं बाजारपेठ पूर्ण अगदी अख्खी महाड शहराला वेढा घालून ती दुर्गादौडीचं सांगता परत चौकामध्ये होते, महाराजांचे ते होते. पण 1001च्या आसपास यंदा दुर्गादौडीला महादौडीला उपस्थित राहील असा अंदाज आहे. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळमधील नेरूर गावचा युवा चित्रकार हर्षद मिस्त्री यांनी प्लास्टिक ग्लासवर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे चित्र साकारले. ॲक्रेलिक रंगाचा वापर करून प्लास्टिक ग्लासवर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे चित्र तर 9 रंगांनी 9 ग्लास रंगवली आहेत. त्यात नारंगी, पांढरा, लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, जांभळा, मोरपंखी रंगांनी ग्लास रंगवून वेगवेगळ्या रंगात देवीचं चित्र दिसत आहे. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हर्षदने नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात आजपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर दुर्गा मातेचे वाळूशिल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू शिल्पकार विजय मेस्त्री यांनी साकारले. विजय मेस्त्री यांनी 2 टन वाळूपासून सुमारे 4 तास आरवली समुद्रकिनाऱ्यावर दुर्गा मातेचं वाळूशिल्प साकारले. हे वाळूशिल्प साकारत असताना त्यांनी वाळूशिल्पावर रंगांची देखील उधळण केली आहे. वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांना पसंती देत आहेत. मालवण, तारकर्ली, देवबाग, शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. पर्यटकांना समुद्राच्या पाण्यातील समुद्री साहसी खेळ आकर्षित करत असतात. त्यासोबतच समुद्रात असणारा सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांना आकर्षित करत आहे. देशभरातून पर्यटक सध्या सिंधुदुर्गातील विविध समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेत आहेत. कोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीला सतत बदलत्या वातावरणाचा फटका बसला असून दिवसभर अंधुक धुके असल्यानं दिवसभर दृश्यमानता कमी झाली आहे. दापोलीत गेले काही दिवस ऑक्टोबर हीटमुळे नागरिक हैराण झाले होते. आता दिवस रात्र बदलत्या वातावरणामुळे वातावरण दूषित झालंय. सकाळपासूनच सर्वत्र धुकं पाहायला मिळत आहे. रात्र आणि दिवसा धुके असल्यानं वातावरण बदलले असून साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय. सर्दी, खोकला, ताप सारखे आजार उद्भवू लागले आहेत. तसेच धुक्यामुळे अनेकांना श्वास घ्यायला देखील त्रास जाणवू लागलाय. ग्लोबल वॉर्मिंगच्या जनजागृती आणि त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत नाशिकहून श्री क्षेत्र नाणीजला पायी दिंडी निघाली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज स्थापित स्वस्वरूप संप्रदायाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठाकडून या दिंडीचे आयोजन केलं गेलं. मुंबई आणि परभणीहून सुद्धा अशा दिंड्या श्री क्षेत्र नाणीज येथे येणार आहेत. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रत्नागिरी जिल्हा प्रवेशद्वार कशिडी खवटी येथे वसुंधरा पायी दिंडी वारी आणि जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचं आगमन झालं. त्यानंतर आज सकाळी भरणेनाका येथील काळकाई मंदिर या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुकांचे आगमन आणि पूजन करण्यात आले. यावेळी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भरणे येथे खेड तालुका युवा सेना आणि युवती सेना यांची बैठक माजी आमदार संजयराव कदम आणि युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी खेड तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. युवा सेना आणि युवती सेना यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये तालुका सचिव चेतन वारणकर, उपतालुका अधिकारी सुदेश राणे, उपतालुका अधिकारी हर्षदीप आमरे, तर विभागीय अधिकारी तेजस सेलार, विभागीय अधिकारी आर्यन आमरे, विभाग अधिकारी शुभम गायकवाड, विभाग अधिकारी कुणाल गायकवाड, विभाग अधिकारी रुपेश तांबट, उपशहर अधिकारी रफिक मणियार, शाखा अधिकारी संगम मोडसिंग, शाखा अधिकारी साहिल पवार, शाखा अधिकारी वैभव सागवेकर, शाखा अधिकारी अरबाज कादिरी, शाखा अधिकारी अझर घरटे, शाखा अधिकारी विशाल एटले, उपशाखा अधिकारी चैतन्य कुळे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच यावेळी शहर प्रमुख दर्शन महाजन, राकेश सागवेकर, मच्छिंद्र गोवळकर, प्रसाद पाटणे, शुभम मोरे, सिद्धेश शिर्के, जिसान हमदुरे, सिद्धी शिंदे, डॉक्टर मनीषा कानाडे, तुफेल तिसेकर, सुमित चव्हाण, मधुर चिखले, गौरव तोडकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अधिकारी मच्छिंद्र गोवळकर यांनी केले। यावेळी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। सर्व नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील कुहेरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन दिमाखात पार पडलं। यावेळी विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। कुहिरे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावखेड्यापाड्यात आदिवासी वाड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत। कुहिरे ग्रामपंचायत अंतर्गत गावखेड्यापाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बिनविरोध सत्ता हाती द्या, विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली। यावेळी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना, कुहिरे गंगावणे, चाफेवाडी, धनगरवाडी, बंगालवाडी, वर्णावाडी, ऐनावाडी, कातकरवाडी, चिखली खोपटी कामाचे भूमिपूजन, रिलायन्स CSR अंतर्गत कुहिरे राजीप दवाखाने नवीन बांधकाम, चाफेवाडी अंतर्गत रस्ता आदी कामांचे भूमिपूजन संपन्न झाले। आपण जर पाहायला गेलं तर विशेष करून रायगड जिल्ह्यामध्ये माननीय तटकरे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांना मानणारा बहुतांशी वर्ग आहे। राष्ट्रवादी पक्ष मध्ये कुठेही रायगड जिल्ह्यामध्ये किंवा ह्या परिसरामध्ये कुठेच दुपळी नाही, एक संघपणाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। त्याच्यामुळे मित्र पक्ष असतील, महायुतीतील सर्व घटक पक्ष असतील, यांना बरोबर घेऊन पुढच्या येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। कुहिरा ग्रामपंचायतीतील जवळपास सर्वच आदिवासी वाडे असतील, संबंध वाडे असतील, याचा प्रदीर्घ राहिलेला विकास याकरता मान्य खासदार तटकरे साहेब, माझे त्याचबरोबर सन्मान्य मंत्री आदित्यदादा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध कामांचा शुभारंभ आज होतोय। जवळपास 4.5 कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजनाचा आणि शुभारंभाचा कार्यक्रम आम्ही केला। या निमित्ताने माझ्या सर्वच उपेक्षित जो काही घटक होता यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही करू शकलो, याचं निश्चितच समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी आपला वाढदिवस आदिवासी वाड्यातील मुलांमध्ये केक कापून साजरा केला। त्यामुळे येथील आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहायला होता। यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा शब्द दिला। गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वाढदिवस साजरा करण्यात समाधान मानले। या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी MIDC असलेल्या लोटे MIDC मधील कंपन्यांमध्ये अनेक वेळा अपघात घडत असतात, तसेच स्फोट देखील होत असतात। त्याच पार्श्वभूमीवर लोटे MIDCतील अग्निशमन केंद्राची असलेली क्षमता, अग्निशमन केंद्रातील त्रुटी आणि समस्यांबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रोकडे यांनी। खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहत, नावाजलेली अशी औद्योगिक वसाहत लोटे MIDC येथे आहोत आणि लोटे MIDC मधील हे अग्निशमन केंद्र, या अग्निशमन केंद्राबाबत बोलायचं झालं तर आजपर्यंत ह्या रासायनिक औद्योगिक वसाहतीमध्ये जेव्हा काही ॲक्सिडेंट झाले, अपघात झाले, आग लागली, त्या वेळेला या अग्निशमन केंद्रातील जवानांनी शर्थीची लढाई करून तिथे आपले प्रयत्न केलेले आहेत आणि तिथल्या आग विझवून होणारे नुकसान आणि जीवितहानी टाळलेली आहे। आपण या अग्निशमन दलाबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी इथे आलो आहोत। आपण पाहू शकता इथे या अग्निशमन दलाच्या या 2 सुसज्ज अशा गाड्या आहेत। लोटे अग्निशमन केंद्राचे फायर ऑफिसर श्री यशवंत नलावडे आपल्याबरोबर आहेत। आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच अग्निशमन केंद्राच्या समस्या आणि तेथील यंत्रणा। आता आमच्या इकडे मी ॲज अ फायर ऑफिसर इंचार्ज इथे लोटे MIDCमध्ये इंचार्ज आहे। माझ्याकडे जवळपास आता 20चा स्टाफ आहे। त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टचे फायरमन अगदी 6 ते 7 फायरमन आहेत। आता आमच्या फायर डिपार्टमेंटनी आता परमनंट भरतीचं जाहिरात काढलेली आहे, ती आता लवकरच भरतीची प्रोसेस चालू होईल। तरी देखील माझ्याकडे आता जवळपास 20चा स्टाफ आहे। माझ्याबरोबर माझे सब ऑफिसर्स, 2 लिडिंग फायरमन, 3 ड्रायव्हर ऑपरेटर आणि बाकीचे स्टाफ कर्मचारी हा 24/7 कार्यरत असतात।
ते 24/7 हे अविरत हे फायरमन ड्युटीवरती काम करत असतात. त्याबरोबरच तुम्ही पाहायला गेलात तर वॉचरूम ड्युटी ही आमची प्रत्येक वॉचरूमला 3 शिफ्टमध्ये आमचं वॉचरूम ड्युटी चालते. कंट्रोल रूम ड्युटी बोललं जातं, त्याला नियंत्रण कक्ष ड्युटी बोललं जातं. ती नियंत्रण कक्ष ड्युटीसाठी आम्हाला 2 फायरमन तिन्ही शिफ्टमध्ये काम करत असते. एक मॉर्निंग शिफ्ट ही 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असते. सेकंड शिफ्ट ही 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि थर्ड शिफ्ट ही 11 ते 7 वाजेपर्यंत. हे कंट्रोल नियंत्रण कक्षासाठी आम्ही स्पेशल त्यांना आम्ही अरेंज केलेलं आहे. ते एवढं करतात की आमच्या लोटे MIDCमध्ये जवळपास 95% हा केमिकल झोन आहे. मॅक्झिमम रासायनिक बोललं जातं, त्यामध्ये फ्लेमेबल्स आहेत, अतिज्वलनशील रसायनांचं बऱ्याच कंपन्यांमध्ये खूप साठा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर फार्मास्युटिकल्स आणि सोप्स इंडस्ट्रीज पण मोठ्या प्रमाणात आहेत. तर यासाठी माझ्याकडे आता सध्या फायर टेंडर्स एक वॉटर ब्राउझर आहे. वॉटर ब्राउझर तुम्ही पार्टी पाहत असाल तर वॉटर ब्राउझर आहे. त्याची वॉटर टँक कॅपॅसिटी ही 12,000 लिटर आहे. त्यामध्ये आम्ही जवळपास 1 ते 1,500 लिटर AFFF फोम, जो आपण 1 ग्लास सालवणसाठी सर्वात उपयुक्त असा आम्ही 1,000 ते 1,200 लिटर आम्ही फोम कंटेंट AFFF फोम आम्ही त्यामध्ये साठवून ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आमच्याकडे 5 ब्रिदिंग ॲपरेटस सेट आहेत. स्काबाचे सेल्फ कंटेंट ब्रिदिंग ॲपरेटस 5 आहेत, जेणेकरून जिथे मोठ्या प्रमाणात आगीच्या वगैरे वर्ध्या होतात, कॉल होतात, अशावेळी डेन्स स्मोक आपण म्हणतो, रासायनिक जे फ्युम्स असतात, पॉयझनस स्मोक्स वगैरे ज्या ते कंपनीमध्ये जनरेट होत असतो आगीमुळे, तुम्हाला ऑक्सिजन किंवा ब्रिदिंगनेस रिस्पिरेशन करण्यासाठी, श्वास करण्यासाठी तुम्हाला गुदमरण्याचे चान्सेस जास्त असतात. अशावेळी आम्ही हे ब्रिदिंग ॲपरेटसचा वापर हा पूर्ण करत असतो. त्याचबरोबर माझ्या वॉटर ब्राउझरमध्ये तुम्ही बघायला गेला तर कॉम्बिनेशन टूल्स आहेत, हे हॉलमार्कचे आहेत. आणि हे कॉम्बिनेशन टूल्स आम्ही रोड ॲक्सिडेंट इथे बघायला गेला तर तुम्हाला मुंबई गोवा हायवे हा कशेडी घाटापासून अगदी आम्ही चिपळूणच्या सावर्डेपर्यंत कुठेही ॲक्सिडेंट झाला तर आम्ही अग्निशमन केंद्रामध्ये लँडलाईन नंबरचा जर विचार करता तर माझ्याकडे ते 3 लँडलाईन नंबर्स अवेलेबल आहेत. ते अविरत काम करत असतात. बट अनफॉर्च्युनेटली मला सांगावं असं वाटतं की BSNLचं थोडं ऑब्स्ट्रक्शन्स मध्ये रोडला डिगिंग वगैरे केलं जातं, तर त्यांच्या लाईन्स वगैरे कट झाल्या तर त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. इवन नागरिकांचा पण आम्हाला त्यांच्या रोषांना पण आम्हाला फेस करावं लागत असतं. तर माझं लँडलाईन नंबर आता 3 मी त्यासाठी ठेवले आहेत. त्या व्यतिरिक्त माझा स्वतःचा मोबाईल नंबर हा मी एमर्जन्सी म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आमच्या लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे जे पटवर्धन साहेब आहेत त्यांनासुद्धा शेअर केला आहे. त्यांच्या कमिटीला, त्यांच्या टीमला मी शेअर केलेला आहे माझा नंबर. आणि जर कुणाला असं एमर्जन्सी असेल, अगदी इवन कशेडी घाटापासून तुम्हाला रत्नागिरीचा बॉर्डरपर्यंत, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8108077793. या नंबरवर तुम्ही 24/7 कधीही कॉल करू शकता आणि आम्हाला कोणताही इन्सिडेंट झाला असेल त्याबद्दल तुम्ही मला माहिती देऊ शकता. आमची जर आम्हाला जर ती माहिती मिळताच आम्ही डायरेक्टली आमची फायर टीम ही विदिन 5 to 10 मिनटामध्ये आमच्या लोटे MIDCमध्ये तर 5 ते 10 मिनटामध्ये आम्ही तात्काळ रवाना करत असतो आणि तिथे आगचं निराकरण करत असतो. आम्ही ज्या ठिकाणी आगीचे कॉल वगैरे होत असतात त्यावेळी आम्हाला सर्वात महत्त्वाचं की आम्हाला पाण्याची गरज ही खूप मोठ्या प्रमाणात लागत असते. त्याचबरोबर आता लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे पटवर्धन साहेब आहेत, त्यांचे स्वतःचे जे टँकर्स आहेत हे आम्ही त्यांना कॉलवरती बोलवलं जातं. बट सर्वात महत्त्वाचा ड्रॉबॅक्स आहे, सर्वात मोठा जी त्रुटी जी आहे की त्या टँकरमधून त्यांच्या टँकर्सला पंप कपॅसिटी नसते. पंप नसल्यामुळं त्यांच्या टँकचे पाणी आम्हाला फास्टली आमच्या टँकरमध्ये फायर टेंडरमध्ये किंवा ब्राउझरमध्ये घेता येत नाही आहे. कारण आमच्या ब्राउझरचा जो सक्शनचा डाया जर बघितला तर 6 इंचाचा पडतो आणि सक्शन होस जर लावला गेला आणि त्यांच्या टँकरमधून डायरेक्ट जर पाणी घेतलं तर एअर पकडून पंप वगैरे फेल होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं मला तर वाटतं की थोडंसं टँकरमध्ये जर आउटलेट जर आहे तो 4 ते 6 इंचाचा जर केला गेला तर माझ्यासाठी आणि इवन सगळ्या फायर टेंडरसाठी आमचा जो SOPचा जो पॅटर्न आहे, जो पंपाचा जो डाया आहे हा 4 ते 6 इंचामध्येच असतो. त्यामुळे त्यांनी जर टँकरचा जर डाया जर वाढवला किंवा त्या रेड्युसर पाईप किंवा पाईप एन्हान्स करण्याची जर फॅसिलिटी असेल तर ती मला खूप फायदेशीर पडेल.
याबाबत आम्ही माझ्या प्रशासनाला सुद्धा आम्ही ते केलेला पत्रव्यवहार केलेला आहे, जेणेकरून त्यांचा एकतर त्यांचा तरी होस पाईपचा डाया वाढवावा किंवा मग आम्हाला रेडिओसर वगैरे थोडं पुरवण्यात आलं तर आम्हाला ते एक सोयीस्कर होऊन जाईल. याबाबत असोसिएशनला सुद्धा आम्ही तसं व्हर्बली सांगितलेलंच आहे की जेणेकरून टँकरला जर पाईपलाईन आहे, टँकरला जी पाईप सप्लाय आहे त्याचा जर डाया जर वाढवून दिलात तर आम्हाला प्रत्येक आगीवरती आग विझवायला आम्हाला सोयीस्कर होऊन जाईल. इंडस्ट्रियल औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्याची थोडीशी दुरावस्था झालेलीच आहे. याबाबत आम्ही सुद्धा आमचे MIDCचे जे स्थापत्य विभाग आहे त्यांच्याकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु हा जे रस्ते आहे ते पावसाने वगैरे खराब झाले असल्यामुळे आम्हाला इंडस्ट्रीमध्ये एखादा कॉल वगैरे झालाच तर माझ्या ब्राउझरचं जर वजन पाहायला गेला तर 20 ते 22 टन वजन आहे आणि ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेण्यासाठी आणि खड्ड्यांचा जर तुम्ही विचार केला तर माझ्या ब्राउझरला अगदी 2 ते 3 किलोमीटरचं अंतरसुद्धा 10 ते 15 मिनटं लागू शकतात. त्यामुळं आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत, कार्यकारी अभियंता खेर्डीचे, MIDC औद्योगिक क्षेत्र खेर्डीचे कार्यकारी अभियंता आहेत, त्यांना आम्ही पत्रव्यवहार करून रस्त्याबद्दल आम्ही त्यांना ही केलेलं आहे. ते लवकरच त्या रस्ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतील. आपल्या इथे औद्योगिक क्षेत्रामधील किंवा औद्योगिक क्षेत्राबाहेरील जे नागरिक आहेत ते जर प्रत्येक ठिकाणी मला आगीवरती त्यांची मदत 100% मदत मिळत असते आणि प्रत्येक कॉलवरतीही मला मदत मिळण्याची अपेक्षाच असते, कारण ज्यावेळी कॉल होत असेल त्यावेळी मला मदत ही जेवढी मिळेल तेवढी मी इफेक्टिव्हली काम करत असतो. जर असे नागरिक मला जर मिळत असेल मी त्यांचं स्वागतच करतो, पण त्यांचा ड्रॉबॅक्स असा आहे की त्यांना आग विझवण्याबद्दल किंवा कोणता स्मोक्स वगैरे जनरेट झाला आहे त्याबद्दल त्यांना माहिती नसते. तर त्यांना ती स्किल अपग्रेड करण्यासाठी मी तर म्हणतो, मी लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातले जे असोसिएशनचे जे चेअरमन साहेब असतील, नियर बाय गावातले जे सरपंच, पोलीस पाटील असतील, यांनासुद्धा मी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की असे कोण उत्साही नागरिक असतील त्यांना तुम्ही अवश्य आमच्याकडे पाठवा. आम्ही पाहिजे तर 1 ते 2 दिवसाचं किंवा आठवड्याभराचं त्यांना आम्ही ट्रेनिंग सेशन अरेंज करू, जेणेकरून ते आम्हाला मदत करत असताना स्वतःचा जीव कसा वाचवतील याच्याकडे त्यांनी मेन लक्ष द्यायला पाहिजे आणि ते कसं देता येईल त्याच्याबद्दल आम्ही त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना आगीच्या वर्दीवरती कॉलवरती कसं सक्षमपणे कार्य करायचं याबद्दल आम्ही त्यांना माहिती बिलकुल देऊ. ह्या आगी विझवताना ते कॉल निस्तरताना काय समस्या होतात आणि त्यांना कसे तोंड देतात आणि त्यांना इथे अपग्रेड होण्यासाठी शासनाकडून किंवा संबंधित विभागांकडून कशी अपग्रेड करावी लागणार आहेत, कशी मदत लागणार आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. कॅमेरामन प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.